विद्यार्थी आणि पालक, शिक्षक बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता अतिशय महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय उत्तम GR आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा GR 13 फेब्रुवारी 2026 रोजी आलेला होता। ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधू भगिनींनो, या GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत 165 कोटी इतक्या निधीच्या मर्यादेत मोफत दप्तर पुरवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। शालेय विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिका त्यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवतात अशा शाळांतील विद्यार्थी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या 23 सप्टेंबर 11 अन्वये 11-12 या आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, सायन्स किट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच साहित्य इत्यादी या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। शालेय दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने यासाठीचा खर्च यामधून भागवणे शक्य आहे। शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उद्योग व ऊर्जा कामगार विभागाच्या दिनांक 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयातील नमूद तरतुदीचे विहित खरेदी नियमावलीचे पालन करून सदर मोफत दप्तराकरिता निविदा प्रक्रिया राबवावी। सदर बाबीकरिता मागणी 2002-2202 सर्वसाधारण शिक्षक संचालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणेकरिता लेखाशीर्षाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावी। तर याकरिता निधीचे सर्व वितरण होणार आहे। तर या संबंधाने एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत असं पोहोचवण्याचं हे आहे की जी काही निधी आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग्स पुरवत असताना त्या बॅगेची क्वालिटी उत्तम दर्जाची राहावी, याकरिता वरील स्तरावरूनच उत्तम दर्जाची क्वालिटी तपासणी करूनच विद्यार्थ्यांना डायरेक्ट बॅग शाळेमध्ये पोहोचण्यात यावे। असे जर केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना एकसारखी बॅग दिसेल आणि हे जिल्हा परिषद शाळेचे एक दर्जा यामधून दिसून येईल की सर्व विद्यार्थ्यांना समान बॅग, उच्च क्वालिटीच्या बॅग्स मिळत आहेत। तर तुम्हाला काय वाटते याबाबत की शाळा व्यवस्थापन समितीने हे अधिकार द्यावेत की वरील स्तरावरून ही उत्तम दर्जाची चांगल्या क्वालिटीची बॅग पुरवण्यात यावी, हे आपण नक्की कमेंट्स करून लिहा। या उत्तम निर्णयाकरिता मंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, प्लीज शेअर करा।